श्री स्वामी समर्थ. कुंभ राशी 10 ते 16 ऑगस्ट साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी कोणते बदल घेऊन येणार आहे? गेल्या काही दिवसांपासून रखडलेली कामे या आठवड्यात पूर्ण होतील का? नोकरीमध्ये नवीन जबाबदारी किंवा प्रगतीची संधी मिळेल का? व्यवसाय करणाऱ्यांना अचानक मोठा आर्थिक लाभ होईल का? पैशांशी संबंधित अडचणी दूर होतील का? कुटुंबातील वातावरण आनंदी राहील का? प्रेमसंबंधात एखादा महत्त्वाचा निर्णय होईल का? वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल का? विद्यार्थ्यांना मेहनतीचे योग्य फळ मिळेल का? प्रवासातून लाभ होईल का? चला तर मग जाणून घेऊ कुंभ राशीचे या आठवड्याचे राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, बदल आणि प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्या मनात अनेक दिवसांपासून असलेल्या योजना आता प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. काही महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी हा काळ अनुकूल ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेचे आणि वेगळ्या पद्धतीने काम करण्याच्या क्षमतेचे कौतुक होईल. व्यवसायामध्ये नवीन संपर्क निर्माण होईल आणि त्यातून भविष्यात चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल, मात्र खर्चाचे नियोजन आवश्यक राहील. घरातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल आणि नात्यांमध्ये आपुलकी वाढेल. मनातील नकारात्मक विचार दूर करून सकारात्मकतेने पुढे गेलात तर हा आठवडा तुमच्यासाठी अनेक नवीन शक्यता घेऊन येऊ शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा कुंभ राशीसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्यांच्या नवीन कल्पनांना वरिष्ठांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. एखाद्या महत्त्वाच्या कामाचे नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या कामातील वेगळेपणा इतरांच्या लक्षात येईल. पदोन्नती किंवा नवीन जबाबदारीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संकेत मिळतील. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना योग्य संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन ग्राहक आणि नवीन व्यवहार मिळतील. जुन्या संपर्कातूनही महत्त्वाची संधी मिळू शकते. भागीदारीत काम करताना आर्थिक आणि व्यावसायिक अटी स्पष्ट ठेवा. सहकाऱ्यांशी अनावश्यक वाद टाळा. आठवड्याच्या उत्तरार्धात कामासंदर्भात एखादी महत्त्वाची बातमी मिळू शकते. आत्मविश्वास आणि सातत्य यांच्या जोरावर करिअरमध्ये चांगली प्रगती साधता येईल. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा आठवडा मध्यम ते चांगला राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नियमित स्रोत कायम राहतील. अतिरिक्त उत्पन्न मिळवण्याची एखादी संधी समोर येऊ शकते. व्यवसायातून आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे मिळण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होऊ शकतात. मात्र घरगुती किंवा वैयक्तिक कारणांसाठी अचानक खर्च वाढू शकतो. त्यामुळे पैशांचे योग्य नियोजन करा. मोठी गुंतवणूक करताना घाई करू नका. कोणत्याही आर्थिक योजनेत सहभागी होण्यापूर्वी संपूर्ण माहिती घ्या. उधारीचे व्यवहार शक्यतो टाळा. बचतीकडे लक्ष दिल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य वाढेल. पैशांशी संबंधित कागदपत्रे व्यवस्थित तपासा. आठवड्याच्या शेवटी आर्थिक परिस्थिती अधिक समाधानकारक होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवन. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सकारात्मक राहण्याची शक्यता आहे. घरातील सदस्य तुमच्या निर्णयांना पाठिंबा देतील. एखाद्या जुन्या कौटुंबिक समस्येवर तोडगा निघू शकतो. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. भावंडांशी असलेले संबंध अधिक मजबूत होतील. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाची बातमी मिळू शकते. घरात धार्मिक कार्यक्रम किंवा शुभकार्याची चर्चा होऊ शकते. कुटुंबासोबत वेळ घालवल्यामुळे मनाला समाधान मिळेल. मात्र तुमच्या व्यस्ततेमुळे घरातील व्यक्तींकडे दुर्लक्ष होणार नाही याची काळजी घ्या. प्रत्येकाच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करा. रागाच्या भरात कठोर शब्द बोलू नका. कुटुंबातील प्रेम आणि सहकार्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनासाठी हा आठवडा सकारात्मक राहू शकतो. प्रेमात असणाऱ्या व्यक्तींमध्ये संवाद वाढेल. जोडीदारासोबत भविष्यासंबंधी महत्त्वाची चर्चा होऊ शकते. काही गैरसमज दूर होण्याची शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे. विवाहासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली बातमी मिळू शकते. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल. नात्यातील विश्वास वाढवण्यासाठी मनातील गोष्टी मोकळेपणाने बोला. संशय किंवा गैरसमज वाढू देऊ नका. रागाच्या भरात निर्णय घेणे टाळा. एकत्र वेळ घालवल्याने नात्यातील गोडवा वाढेल. आठवड्याच्या शेवटी प्रेम आणि कुटुंबाशी संबंधित एखादा आनंददायी प्रसंग घडू शकतो. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने हा आठवडा साधारण अनुकूल राहील. मात्र मानसिक ताण आणि कामाची धावपळ यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घेणे महत्त्वाचे आहे. वेळेवर जेवण करा आणि संतुलित आहार घ्या. पाणी कमी पडू देऊ नका. नियमित चालणे किंवा हलका व्यायाम फायदेशीर ठरेल. मन शांत ठेवण्यासाठी ध्यान आणि प्राणायाम करा. सतत विचार करत राहण्याची सवय कमी करण्याचा प्रयत्न करा. जुन्या आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना आरोग्याची काळजी घ्या. शरीराला विश्रांतीची गरज असेल तर कामाचा वेग कमी करा.
सकारात्मक विचार आणि नियमित दिनचर्या आरोग्य चांगले ठेवण्यास मदत करतील. शिक्षण, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा चांगली प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. अभ्यासामध्ये नवीन विषय समजून घेण्याची क्षमता वाढेल. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करावे. शिक्षकांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. अभ्यासात सातत्य ठेवले तर अपेक्षित परिणाम मिळू शकतात. शिक्षण किंवा कामाच्या निमित्ताने प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास भविष्यातील संधींसाठी महत्त्वाचा ठरू शकतो. धार्मिक स्थळी जाण्याचा योग येऊ शकतो. नामस्मरण आणि ध्यानामुळे मनातील ताण कमी होईल. आध्यात्मिक विषयांमध्ये रस वाढेल. गुरुजनांचा आशीर्वाद लाभेल. नवीन अनुभवांमुळे ज्ञान आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतील. उपाय. या आठवड्यात शनिवारी शनिदेवाची मनोभावे पूजा करा. काळे तीळ किंवा काळे उडीद गरजू व्यक्तीला दान करा. शक्य असल्यास शनिवारी हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घ्या. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. गरजू व्यक्तीला अन्नदान करणे शुभ ठरेल. आई-वडील आणि ज्येष्ठ व्यक्तींचा आशीर्वाद घ्या. कोणावरही अन्याय करू नका आणि प्रामाणिकपणे व्यवहार करा. मनातील नकारात्मक विचार दूर करून संयमाने निर्णय घ्या. एकूण हा आठवडा कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी नवीन विचार, प्रगती आणि बदल घडवून आणणारा ठरू शकतो. करिअरमध्ये तुमच्या कल्पकतेची दखल घेतली जाईल आणि नवीन जबाबदारी किंवा संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये नवीन संपर्क आणि व्यवहारांमधून फायदा होऊ शकतो. आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणा होईल, मात्र अचानक होणाऱ्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आवश्यक राहील. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि घरातील एखादा जुना प्रश्न सोडवता येईल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात संवाद आणि विश्वास वाढेल. विद्यार्थ्यांना मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत मानसिक ताण कमी करून विश्रांतीला महत्त्व देणे आवश्यक आहे. एकंदरीत पाहता हा आठवडा तुमच्यासाठी नवीन संधींचा स्वीकार करून पुढे जाण्याचा आहे. जुन्या पद्धतींना चिकटून न राहता योग्य बदल स्वीकारा. तुमच्या कल्पना आणि बुद्धिमत्तेचा योग्य वापर केल्यास इतरांपेक्षा वेगळी ओळख निर्माण करता येईल. आर्थिक बाबतीत सावधगिरी, नात्यांमध्ये समजूतदारपणा आणि कामामध्ये सातत्य ठेवा. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंददायी बातमी किंवा महत्त्वाची संधी तुमच्या मनात नवा उत्साह निर्माण करू शकते. श्रद्धा, संयम आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर हा आठवडा तुमच्यासाठी भविष्यातील प्रगतीचा मजबूत पाया ठरू शकतो. धन्यवाद.